आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शरदचंद्र पवार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा ईश्वरपूरमध्ये एल्गार। 50,000 2 लाखांचे प्रोत्साहन अनुदान द्या। आक्रमक मोर्चाने प्रांत कचेरी दणाणली। राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा आणि शेतकऱ्यात आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 50,000 2 लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान मिळावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ईश्वरपूर येथे धडक मोर्चा काढण्यात आला। रखरखत्या उन्हाची तमा न बाळगता शेकडो शेतकऱ्यांनी सरकारच्या निषेधार्थ दिलेल्या घोषणाने संपूर्ण परिसर दणाणून सोडला। मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव शिंदे, पंचायत समिती माजी सभापती उदय पाटील, नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केले। यावेळी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। हे सरकार केवळ घोषणाबाजी करत आहे। 7/12 कोरा करण्याचे आश्वासन हवेत विरले आहे। किमान नियमित कर्ज भरणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांचा सन्मान म्हणून त्यांना 2 लाख रुपयांचे अनुदान तातडीने द्यावे असे वैभव शिंदे म्हणाले। तर शरदचंद्र पवार साहेबांनी 70,000 कोटींची ऐतिहासिक कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना आधार दिला होता। आज शेती संकटात असताना हे सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे असे राजारामबापू साखर कारखाना उपाध्यक्ष विजयराव पाटील म्हणाले। यावेळी सुष्मिता जाधव, संग्राम जाधव, देवराज देशमुख, अरुण कांबळे आणि मकरंद पाटील यांनी आपल्या भाषणातून राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली। मोर्चात खंडेराव जाधव, प्रकाश पाटील, माणिकराव पाटील, शशिकांत पाटील, डॉक्टर अशोक पाटील यांसह राजारामबापू आणि कृष्णा कारखान्याचे संचालक, बाजार समितीचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते।